इतके दीडशाणी लोक आहेत. अहो अजितदादांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत नाही केली. आम्हा सर्वांना तिथं पळावं लागलं, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. काँग्रेसच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये 0 FIR करून कुठेतरी दादांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. त्यासाठी काँग्रेसचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण मग दादांना न्याय देणं या महाराष्ट्रामध्ये अवघड असेल तर मला तुम्ही सांगा, तुमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय या महाराष्ट्रामध्ये मिळेल का नाही मिळेल? मग जर नाही मिळणार नसेल तर मग कुठेतरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. आज एक कांदा आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल. आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काही करायला तयार नाही. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. आणि हे नेते काय म्हणतात, आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत, डिझेल घेऊन काळा बाजार करतायत. अहो जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत. त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे.